बाभळगाव तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या आणि नाले तुंबून भरून वाहत आहेत। यवतमाळ जिल्ह्यासह तालुक्यातही धो-धो बरसणाऱ्या पावसाने 18 मंडळात अतिवृष्टीची नोंद केली आहे। यामुळे नदी नाल्यांना आलेल्या पुराने वाहतूक ठप्प झाली तर काही गावांमध्ये घरामध्ये पाणी शिरून नागरिकांचे नुकसानही झाले। शेती शिवाराला याचा मोठा फटकाही बसला आहे। जिल्ह्यात आजवर सरासरी 110 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे। याच अनुषंगाने बाभळगाव तालुक्यातील गोंधळी गावातही पाणी शिरले आहे। बाभळगाव तालुक्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या नाले दुधडी भरून वाहत आहे। शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली आली असून काही गावांमध्ये दुसऱ्या गावाचा संपर्कही तुटलेला आहे। गोंधळी गावाला पूर्णपणे पाण्याचा वेढा आहे। गोंधळी गावाच्या आजूबाजूंची अंदाजे 200 हेक्टर जमिनीतील पिके पाण्याखाली डुबलेली आहेत। तसेच गोंधळी गावापासून माटखेड गावाचाही संपर्क तुटलेला आहे। नागरिक सध्या चिंताग्रस्त आहेत। तसेच प्रशासनातर्फे खबरदारीची चेतावणी देण्यात आलेली आहे।